नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून वेगवेगळ्या प्रकारचे जे काय इनिशिएटिव्ह आहेत ते राबवले जातात आणि त्यामध्ये प्रामुख्याने ऑफलाईन बॅचेस आहेत आपल्याकडे काही आणि काही ऑनलाईन बॅचेस आहेत। तर तुम्हाला ऑनलाईन बॅचेसला देखील शक्य झाले तर तुम्ही पार्टिसिपेशन घ्या, नाहीतर तुम्ही ऑफलाईन बॅचसाठी येऊ शकतात। आणि हे अफोर्डेबल जर नसेल तर तुम्हाला ऑनलाईन बॅच आम्ही खूप कमी किमतीमध्ये अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही तिथून पण जो काय सहभाग आहे आपला तुम्ही तिथे नोंदवू शकता। आणि जर निश्चितच तुम्हाला शिकवण्याची जी मेथड आहे ती चांगली वाटली तर तुमचा प्रतिसाद हा देखील चांगला असणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठी आपण हा जो प्रकार आहे हा दररोज च्या दिवशी सुरू केलेला आहे। दररोज तुम्हाला 10 चालू घडामोडीच्या संदर्भातले जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न तुमच्यासाठी आम्ही तयार करून ठेवतो। आजचा हा पहिला प्रश्न काय आहे बघा, आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणत आहे आणि हा जो आंतरराष्ट्रीय बाल दिन आहे तो कोणत्या तारखेला साजरा केला जातोय ते सांगायचं आहे, बरोबर। आता लक्षात ठेवा मित्रांनो, आता जर आपण पाहिलं 14 नोव्हेंबर ही जर तारीख पाहिली, 14 नोव्हेंबर 1889 जर पाहिले तर या तारखेला पंडित नेहरू यांचा जन्म झाला होता। कुणाचा जन्म झाला होता? पंडित नेहरू यांचा जन्म झाला होता। ओके, आणि पंडित नेहरू यांचा जो जन्म दिनांक आहे तो आपण राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा करतो, ज्याला नॅशनल चाइल्ड डे असं आपण म्हणतो। नॅशनल चाइल्ड किंवा नॅशनल चिल्ड्रन डे असं आपण त्याला म्हणतो। आणि याच पद्धतीचा इंटरनॅशनल लेवलला देखील एक डे असतो ज्याला आपण इंटरनॅशनल चिल्ड्रन डे असं म्हणतो। आणि हा जो दिवस आहे हा युनायटेड नेशन्स आणि प्लस युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली त्याच्या माध्यमातून चर्चा होऊन हा दिवस साजरा केला जातोय। आणि एक युनिसेफ नावाची देखील संघटना आहे, आपण बऱ्याच वेळेस बोलतो या संघटनेविषयी, तर युनिसेफ नावाची देखील संघटना आहे। आणि UN ज्याला युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ म्हणजे काय तर युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड अशा प्रकारची ही संस्था आहे। आणि या संस्थेच्या माध्यमातून हा जो आंतरराष्ट्रीय बाल दिन आहे तो प्रामुख्याने 20 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातोय, तेही लक्षात राहू द्या। पुढे चला, ग्लोबल एनर्जी लीडर समिट आहे बघा, ग्लोबल म्हटलंय त्यांनी म्हणजे इंटरनॅशनल लेवलची ही काय आहे लीडर किंवा नेत्यांची ही एक बैठक आहे। आणि या बैठकीला एनर्जी संरक्षण म्हणजे ऊर्जा संरक्षण आणि इतर गोष्टीवरती चर्चा करण्यात आलेली आहे। आणि ही जी चर्चा आहे मित्रांनो ही प्रामुख्याने किंवा ही जी समिट आहे ही प्रामुख्याने समिट पुरी ओडिशा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या। कुठे आयोजन तिचं झालेलं आहे? भारतामध्ये आयोजन झालंय, म्हणून प्रश्न महत्त्वाचा ठरतोय। पुढे काय म्हटलंय, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये प्रत्यार्पण करार झालेला आहे। ओके, तर हा जो करार आहे हा करार किंवा या करारावरती स्वाक्षरी कधी करण्यात आलेली होती तर 2013ला हा करार करण्यात आलेला होता। परत एकदा मी करार समजून सांगतो, लक्ष द्या बघा। भारत आणि कुणामध्ये हा करार झाला होता तर बांगलादेश यामध्ये करार झालेला होता। आता बांगलादेश या दोघांमध्ये करार झालेला होता। आता करारानुसार काय काय ठरवण्यात आलेलं आहे ते बघा। एखादी व्यक्ती जर आतंकवादी असेल तर आणि ती जर बांगलादेशमधून भारतात आलेली असेल तर तिला बांगलादेशच्या स्वाधीन करण्याची जबाबदारी आपली असेल। आता दुसरा मुद्दा लगेच, एखादी व्यक्ती जर ही आर्थिक गुन्ह्याच्या खाली भारतामध्ये आलेली असेल बांगलादेशमधून आणि मग तिला बांगलादेश सरकारच्या स्वाधीन केलं जाणार आहे। आणि तिसरा मुद्दा, जर एखादी व्यक्ती ही दहशतवादी असेल तर अशा व्यक्तीला त्यांच्याकडे पाठवणं हे महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर इथे एखाद्या व्यक्तीला आपण कधी वापस पाठवू शकतो तर जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती 1 वर्षाच्या शिक्षेसाठी गुन्हा दाखल झालेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला अटक करण्यात आलेला आहे, असं अटक वॉरंट आहे, बांगलादेशची व्यक्ती आहे आणि जी भारतामध्ये आलेली त्या व्यक्तीविषयी आपण बोलत आहोत।
ओके, आणि मग अटक करण्यात आलेला आहे तर तिला तिच्या देशामध्ये पाठवलं जाणार आहे, बरोबर आहे की नाही असं. किंवा एखाद्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा आहे किंवा मग समजा मानवतेच्या विरोधामध्ये काहीतरी गुन्हा केलेला आहे, अशा व्यक्तीला आपण वापस पाठवू शकतो. पण जर एखादं जे काय वर्तन आहे किंवा एखादा गुन्हा हा या व्यक्तीसोबत वरती लादलेला आहे आणि तो राजकीय कारण ठरू शकत असेल तर अशा व्यक्तीला वापस पाठवलं जाणार नाही. सर्वस्वी भारत देश ठरवेल नेमकं काय करायचं, असा तो प्रकार आहे. आता पुढे चला. भारताने आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये काय केलेलं आहे ते एकदा क्लिअर करा. तर या ठिकाणी कितवा क्रमांक मिळवलेला आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर पहिला क्रमांक मिळवला आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ओके, हे गरजेचं आहे. ओके, आपण 6 सुवर्ण पदक या खेळामध्ये जिंकलेले आहेत. आता बघा, 16वा वित्त आयोग आहे आणि इथे 16व्या वित्त आयोगाचे आपल्याला सचिव विचारले आहेत आणि हा प्रश्न तुम्ही मला कमेंट करून सांगा, ठीक आहे. चला, आता त्यानंतर परत पुढे काय म्हटलंय, अजय वॉरियर 25 हा संयुक्त सेनेचा काय आहे तर अभ्यास आहे. आणि संयुक्त सेनेचं म्हणजे काय, संयुक्त शब्द जर असेल सेनेच्या पुढे तर तिन्ही पण दल असतात. कोणते, मग आर्मी फोर्स असेल, त्यानंतर परत पुढे एअर फोर्स असेल आणि नेव्ही फोर्स असेल, या तिन्ही फोर्स. ओके, मग हा जो अजय वॉरियर 25 हा जो म्हणजे लष्करी सराव आहे किंवा हा जो संयुक्त सराव आहे, हा सराव प्रामुख्याने राजस्थान, भारत इथे राबवलेला आपल्याला बघायला मिळेल. आपण नंतरचा प्रश्न क्लिअर करू. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार देशी गाय आणि त्याचबरोबर म्हशींच्या जातीचे उत्पादन करणारा सर्वोत्तम उत्पादक अशा घटकाला दिला जातो, अशा व्यक्तीला दिला जातो. सर्वोत्तम तो उत्पादक आहे या माध्यमातून दिला जातोय आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, अरविंद यशवंत पाटील, जे कोल्हापूरचे आहेत. यामध्ये ते काय करतायत तर म्हणजे व्यवसाय करतायत. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, भारताचा पहिला कॉटन डायमंड मायक्रोस्कोप कोणत्या संस्थेने म्हणजे विकसित केलेला आहे किंवा तयार केलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर बॉम्बे आहे, IIT बॉम्बे. IIT ही एक टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये खूप मोठं इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे. भारतामध्ये भरपूर कॉलेजेस आहेत त्याचे आणि भारतातली नाही तर जगातली नामवंत संस्था म्हणून ओळखली जाते. तुम्हा सर्वांना माहिती आहे, सांगायची आवश्यकता नाही. भारताचा सर्वात तरुण जो काय म्हणजे आमदार आहे ती कोण आहे तर मैथिली ठाकूर आहे असं ठरलंय. आता लक्षात ठेवा, ही जी मैथिली ठाकूर आहे मित्रांनो, हिचं जे वय आहे ते 25 वर्ष आहे. किती वर्ष, आणि हिला 3 महिने झालेत. किती महिने झालेत, 3 महिने. ओके, 25 वर्ष 3 महिने, वरती समथिंग 20 दिवस आहेत. ओके, लक्षात आलं. अशा पद्धतीने हिचं हे वय आहे आणि ही एवढ्या कमी वयाची जी काय आमदार आहे ती आमदार झालेली. तर तिचा मतदारसंघ तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकेल. कोणता मतदारसंघ आहे तर ती अलीनगर या मतदारसंघामधून काय झालेली आहे, तिची निवड झालेली आहे किंवा ती विजयी ठरलेली आहे. आणि हिने काय केलेलं आहे, हिच्या अगोदर एक तरुण जो काय आमदार होता तो कोण होता तर रोहित RR पाटील म्हणून हा महाराष्ट्राचा आमदार. आणि त्याचा मतदारसंघ कोणता आहे ते मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा. एक शेवटचा आपण प्रश्न घेऊयात. बघा, वाळवंटामध्ये नंदनवन करणारा, नंदनवन म्हणजे काय, वाळवंटामध्ये जंगल उभा करणारा, ज्यांचं नाव काय आहे तर भारतीय वंशाचे एलियाहू बेझालेल यांचं निधन झालेलं आहे. तर यांचं निधन हे जे आहे हे कुठे झालं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर बेरुसलेम या ठिकाणी निधन झालं आहे. आणि बेरुसलेम हे जे आहे धिस प्लेस लोकेटेड इन इस्रायल कंट्री. ओके, आणि इस्रायल मोस्ट ऑफ एरिया डेझर्ट, कशाचा एरिया आहे तिकडे तर डेझर्टचा एरिया आहे. आणि अशा एरियामध्ये जाऊन या व्यक्तीने काय केलेलं आहे तर तिथे म्हणजे वाळवंटामध्ये जे काय वन्य भाग आहे हा तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो, यांना या गोष्टीचा भरपूर अनुभव आल्यामुळे ते भारतामध्येही मोठ्या प्रमाणात व्हिजिट द्यायचे
आणि भारतामध्ये आल्यानंतर ते काय करायचे, अगोदर MS स्वामीनाथन असतील किंवा इतर जे काय लोक आहेत त्यांना भेटण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असत आणि भेटायचे नेहमी. आणि चर्चाच्या माध्यमातून भारताला कसं आपल्याला म्हणजे वरती आणता येईल किंवा भारताचा जो काय वाळवंटीय भाग आहे त्याला कसं आपल्याला नंदनवन म्हणून त्याच्यामध्ये रूपांतर कसं करता येईल याकडे त्यांचा विशेष कल असायचा. अशा पद्धतीने हे व्यक्तिमत्व आणि ज्यांचं निधन झालेलं आहे आणि परीक्षेला आपल्याला निधन वार्ता नावाचा हा टॉपिक आहे, यावरती हमखास प्रश्न असतो. या ठिकाणी आपण थांबूयात आणि अभ्यास व्यवस्थित करा, अभ्यासाचं नियोजन करा आणि अडचणी आल्यानंतर निश्चितच आम्हाला तुम्ही सांगा. आणि त्याचबरोबर आपले हे जे लेक्चर्स आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा काय करा, प्रयत्न करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन जे काही लेक्चर्स आहेत ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. धन्यवाद.